नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभा निवडणुकांसाठी हालचालींना वेग आलेला आहे। महायुतीच्या पारड्यात 6 जागा तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, पण भाजप 7व्या जागेसाठी चाचपणी करत असल्याचे समोर येत आहे। त्यासाठी पडद्याआडून काही चाणक्य प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे। विधान परिषदेला जसा धक्कातंत्र देण्यात आले तसेच गरिमी कावा राज्यसभेसाठी करण्यात येण्याची शक्यता आहे। अर्थात आज आणि उद्याच्या घडामोडीनंतर हे चित्र स्पष्ट होईलच, पण ताज्या अपडेटनुसार रिपाई नेते रामदास आठवले यांचा राज्यसभेसाठीचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे। याचे संकेत स्वतःच रामदास आठवले यांनी यापूर्वीच दिले होते। राज्यसभेसाठी आपण सहज निवडून येऊ, पण आपल्याला पुढील लोकसभा निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छा त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली होती। तेव्हापासूनच त्यांचे पुनर्वसन करून मित्रपक्षाच्या एका जागेवर भाजपाच्या नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार विदर्भातील एका महिला उमेदवाराचं नाव गेल्या 2 दिवसापासूनच चर्चेत होतं। भाजपाच्या आता 4 उमेदवार राज्यसभेवर जातील, तर एक अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर शिंदेसेनेचा उमेदवार असेल। राज्यसभा निवडणुकीत रामदास आठवलेंचा पत्ता कट होणार हे ओघानेही आलेच होते। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भेटीत रामदास आठवले यांना कल्पना देण्यात आली होती। रामदास आठवले यांनी काल दिल्लीत नितीन नवीन यांची भेट घेतली। महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळात पुनर्वसन करण्याचे भाजप पक्षश्रेष्ठींचे रामदास आठवले यांना आश्वासन दिल्याचे समजते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत रामदास आठवले यांनी 2 वेळा राज्यसभेवर वर्णी लावली। रामदास आठवले समाज कल्याण विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री होते। त्यांच्या उमेदवाराविषयी उलटसुलट चर्चा होत असल्या तरीही त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही याची अगोदरच कल्पना होती, असे त्यांच्या गेल्या आठवड्यातील विधानावरून समोर येत होते। दिल्लीतून आज मुंबईत परतताच रामदास आठवले यांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जात भेट घेतली। रामदास आठवले शेवटच्या क्षणापर्यंत राज्यसभा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात येत आहे। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे, तर विकास कामांच्या संदर्भात भेट असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर या भेटीची थोडक्यात माहिती रामदास आठवले यांनी ट्विट करून दिलेली आहे। त्यांनी एक्स हेडलाईनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची माहिती दिली। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन घातलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा झाली। सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती समन्वय आणि व्यापक राजकीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।